स्माइल वेलकम सर्वांचं आजपासून चालू होणाऱ्या 10 दिवसांच्या रेकी आणि माइंड पॉवरच्या क्लासमध्ये मी डॉक्टर मंजुषा तांडेकर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. वेलकम 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 यू ऑल. क्या आप तयार हो? जीवनामध्ये 5 गोष्टी या 10 दिवसात आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते आहे परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. कोण रेडी आहे? त्यांनी टाइप करा यस आई एम रेडी. फटाफट. किती लोग एक्टिव है? बोला यस आई एम रेडी, क्योंकि आपका यस का बौछार होना चाहिए. वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड. ग्रेट 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 ग्रेट. अभी अगर कोई सोचते होगा, क्लासमध्ये कोणी विचार करत असेल की माझ्या बाबतीत कोणीतरी यस लिहून टाकेल, माझ्या मनात आहे, असं होणार नाहीये. ऍक्शन्स तुमचे तुम्हाला घ्यायचे आहेत, कारण हॅपीनेस तुम्हाला भेटणार आहे. सॉरी, जीवनामध्ये आरोग्य तुम्हाला भेटणार आहे, सुख तुम्हाला भेटणार आहे, पण त्याच्यासाठी तुमचा प्रेझेन्स बहुत महत्वाचा आहे. आता बघा, या क्लासमध्ये लेट मी चेक. अभी 160 लोग मुझे नजर आ रहे, और जो लोग वीडियो बंद करके क्लास कर रहे उनकी मेरी गॅरंटी नाही आहे. या क्लासचा फायदा घ्यायचा असेल तर फुल टू अटेन्शन 10 दिवस सांचं आपलं फ्री ऑफ कॉस्ट सेशन आहे, पण बिलकुल फ्री नाही आहे. हे 10 दिवसांचं सेशन बिलकुल फ्री नाही आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, बाप्पा इतक्या दिवसात तर ग्रुपवर येत होतं की 10 दिवसांचं फ्री सेशन आहे, फ्री सेशन आहे, फ्री सेशन आहे, आणि आता मॅडम म्हणून राहिल्या चला आत्ताच लिव्ह करायचं, बाबा काही कामाचं नाही 10 दिवसांचं. ऐका, फक्त आपण जेव्हा फायदा आणि नफा बघतो ना, हा फक्त पैशातच बघतो, बघतो की नाही? पहिले डोक्यात विचार येते पैशाचा, नफा फायदा म्हटलं तर. पण त्याच्याही पेक्षा मोठी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला या क्लाससाठी करायची आहे. ती म्हणजे, आय होप इथे उपस्थित सगळे लोक जिवंत आहेत. गॅरंटी आहे तुम्हाला? येस ऑर नो? गॅरंटी आहे का सगळ्यांना जिवंत असल्याची? ज्यांना ज्यांना जिवंत असल्याची गॅरंटी आहे त्यांनी मी म्हणते म्हणून श्वास घ्यायचा आहे. चला घ्या बरं, एक श्वास घ्या, श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास घ्या, श्वास सोडायचा आहे. आता हे घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ चला वापस आणा. किसके पास ताकद आहे? घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ. म्हणजे तुम्ही जे काही पैसे इमॅजिन केले, निशुल्क हा क्लास पैशाच्या बाबतीत पूर्णपणे झिरो आहे. तुम्हाला 1 रुपया या क्लाससाठी द्यावा लागणार नाही. पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कोणती करायची आहे? तुमच्या 10 दिवसातल्या 10 तासांच्या श्वासाची व्हॅल्यू इथे मोजायची आहे, जी कधीही रिपीट होऊ शकत नाही, जे पैशांच्या प्रती खूप मोठी आहे. जर इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीने जर तेवढी व्हॅल्यू मला दिली, तुमच्या 10 दिवसांच्या श्वासांची व्हॅल्यू जर का तुम्ही देऊ शकलात, तर आय प्रॉमिस की आजच सगळ्यांनी क्लास संपल्यावर स्वतःची एक मस्त सेल्फी काढून घ्यायची. काय करायचं? मस्त सेल्फी काढून घ्यायची आणि क्लासच्या 10व्या दिवशी त्या सेल्फीला टॅली करायचं. दिस वॉज मी. और सिर्फ चेहरे की रंगत नहीं बदलने वाली है, आपके इनर हैप्पीनेस की भी वैल्यू बढ़ने वाली है. तुमच्या आतला जो स्माइल आहे ना, तो आपण क्रिएट करणार आहे. सो रेडी हो तो कहा से हो एक बार बता दो. म्हणजे हा क्लासला कुठून कुठून जॉईन झालेला आहे. प्लस या क्लासला एनर्जीचा क्लास आहे, तो तुमची एनर्जी फुल चार्ज पाहिजे. अब जो व्हिडिओ बंद करके मेरी भगिनी, माझ्या माझ्या मैत्रिणी आहेत, त्या जर मल्टीटास्किंग करत असेल तर आय एम सॉरी. ठीक आहे, ओके. अमरावती, नागपूर, पुणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, गुजरात, ठाणे, कर्नाटका, इचलकरंजी, कल्याण, कोल्हापूर, दहिसर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, लोहगड, डोंबिवली, चंद्रपूर, डोंबिवली, पुणे, पलटण, मुंबई, कल्याण, धुळे, नाशिक, दिल्ली, संबलपूर, संभाजीनगर सॉरी, पुणे, पनवेल, लातूर, आता काही गावांचे नाव मनमाड स्क्रोल होतात आहे, जे वाचायला त्रास होतोय, विजापूर, धाराशिव. गुड. सो महाराष्ट्रच नाही तर आपण बघितलं मुंबई पुण्यांची संख्या जास्ती आहे, बट अदरवाईज दिल्ली, कर्नाटका आणि गुजरातचे पण स्टुडंट इथे अवेलेबल आहे. सर्वांचं मी डॉक्टर मंजुषा तांडेकर खूप खूप स्वागत करते. सो अभी यहां तक आ गए हो, कितने लोग 10 दिन एक्टिव रहने के लिए तैयार है? त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. किती लोक 10 दिवस रेग्युलर राहणार आहे?
अगर 10 दिन रेगुलर रहना है तो शेवटच्या दिवशी तुम्हाला एक गिफ्ट भेटणार आहे माझ्याकडनं. ठीक आहे, 10 दिन कंपल्सरी करने के लिए. आता या 10 दिवसांमध्ये आपण शिकणार काय काय आहे. या 10 दिवसांमध्ये पुढच्या 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला या जगातला सगळ्यात हॅप्पी पर्सन बनवणार आहे. विश्वास नाही होणार, चॅलेंज आहे माझं. तुम्ही स्वतःला भाग्यशाली म्हणणार आहे, स्वतःच्या मुखातनं भाग्यशाली असण्याची भावना मी क्रिएट करणार आहे पुढच्या 20 मिनिटांमध्ये. आज आणि उद्या आपण शिकणार आहे सबकॉन्शियस माइंड, आनंदी जीवनाचा मार्ग. काय शिकणार आहे? अवचेतन मन म्हणजेच आनंदी जीवनाचा मार्ग. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे औरा बागणं, 7 चक्रांची ऊर्जा, आपला एनर्जीचा औरा कसा काम करतो ते आपण बघणार आहे. 7 चक्राची एनर्जी आपल्या जीवनात कशी काम करते ते देखील आपण बघणार आहे. त्याच्यासोबत मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी तुम्ही दुसऱ्यांचा औरा बघू शकाल, फील करू शकाल, स्कॅन करू शकाल. मिठाचा खारटपणा तुम्ही कमी करू शकणार आहे या 10 दिवसांमध्ये. तुमच्या म्हणण्यानी पाण्याची चव बदलणार आहे. पाण्याचं हिलिंग वॉटरमध्ये कसं निर्माण करायचं हे आपण शिकणार आहे. त्यासोबतच तुम्ही स्पर्शाच्या माध्यमातून स्वतःसह इतरांना हील करू शकणार. स्वतःसह इतरांना हील करू शकणार आहे. ओके, इट इज टोटली डिपेंड ऑन यू कि आप, मैं तो देने के लिए बैठी हूँ, फ्री ऑफ कॉस्ट अपना सेशन आहे. पण तुम्ही तुमच्या श्वासांची किती ऊर्जा त्याच्यात ऍक्टिव्ह करता, 10 दिवसांचं सेशन तुम्ही किती अटेंड करता, त्याच्यावर लास्ट डेचा रिझल्ट कळणार आहे. यात तुमचा रेकीचा लेवल 1चा शक्तिपात देखील होणार आहे आणि प्रॅक्टिकली आपण अनुभवणार आहे स्पर्शाची ऊर्जा. प्रॅक्टिकली आपण अनुभवणार आहे तुमच्या अफर्मेशनची ताकद. प्रॅक्टिकली आपण अनुभवणार आहे की तुम्ही स्पर्शाने दुसऱ्यांच्या वेदनांना कमी. सगळं प्रॅक्टिकल सेशन राहणार आहे. थेरॉटिकल फक्त कमीत कमी राहणार आहे सगळे सेशन. पण त्याच्यासाठी तुम्ही या सेशनला 1 तास बिलकुल लॉक करून टाका. अब जो लोग नोकरी कर रहे, मला मेसेज येतात, मॅडम ही वर्किंगची टायमिंग असते, आम्हाला जमत नाही. काळजी करू नका. जे लोक ऑनलाईन म्हणजे सध्या आता कामावर आहेत त्यांनी काय करायचंय, जे लोक आता जॉबवर असतील त्यांना हे रेकॉर्डिंग संध्याकाळी 7 पर्यंत युट्यूबवर अवेलेबल असेल. तर त्याच्यासाठी ज्याही लोकांना रेकॉर्डिंग पाहिजे किंवा तुम्ही आता जे लाईव्ह मध्ये करताय, पुढे तुम्हाला जर या रेकॉर्डिंगचं काम असेल तर तुम्हाला करायचं काय, आत्ताच मी माझं युट्यूब चॅनलची लिंक इथे चॅटबॉक्समध्ये टाकते. 2 मिनिटांमध्ये मला युट्यूबची लिंक पाठव. युट्यूबची लिंक तुम्हाला या चॅटबॉक्समध्ये टाकते. तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तर लगेचच्या लगेच तुम्हाला दररोज रेकॉर्डिंग तुम्हाला मिळेल. बेल आयकॉन जर तुम्ही केला, आणि आमचे बरेचसे फ्री सेशन अजून असतात ज्याची माहिती पण तुम्हाला मिळू शकेल. ओके, सो या पद्धतीने तुम्ही तुमच्या लाईफला पॉझिटिव्हिटीकडे नेऊ शकणार आहे. तर सुरू करूया. पहिला टॉपिक, आनंदी होण्याचा चॅलेंज. ओके, सो या पुढच्या 20 मिनिटांमध्ये मी तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे. पर मुझे चाहिए व्हॉलेंटियर. कोण व्हॉलेंटियर म्हणून काम करणार आहे? हु वॉन्ट्स? कुणाच बघा, प्रॅक्टिकली सहभाग घ्याल तर मस्त एन्जॉय कराल. हँड रेज करा. श्रीकांत मगर सर, अनम्यूट करा सर. कुठून आहेत ते सांगा. काशीनाथ सर, माईक ऑन करा. आवाज नाही येत आहे. अनम्यूट करा. हा, कुठून पुणे. आहेत सर? पुणे. पुणे. आमच्या अनिता मगर मॅडमला ओळखता का? माझ्या आवडीच्या स्टुडंट आहेत. नाही नाही, अच्छा, आता त्यांचा एरिया कोणचा आहे ते पुण्यातलं ते नाही ओके सांगता ओके येणार ना. ओके. नाही, काही स्टुडंट एकदम आपले क्लोज असतात ना, तसे आमच्या अनिता मॅडम आहे, अक्षता मॅडम आहेत, म्हणजे भरपूर आहे. बरं, सॉरी, बाकीचे स्टुडंट नाराज होऊन जातील की आम्ही आवडीचे नाही आहात त्या. हम्म. पण आहे, ठीक आहे, कारण संपदा मॅडम पण आहे. पुण्याच्यात किती स्टुडंट आहे इथेच आताच उपस्थित. ओके, सो सबसे पहिले सरांशी बोलणं चालू करण्याच्या आधी 1 मिनिट हम जाएंगे. आपको मैं ओके, सो मी तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये युट्यूबची लिंक शेअर करते आहे. चलो फटाफट सभीने युट्यूबला सबस्क्राईब, लाईक करून सबस्क्राईब करून टाका, म्हणजे तुम्हाला, ठीक आहे. व्हॉट्सअपवर पण लिंक शेअर करा, ती टीम नंतर करून घेईल. सध्या लाईव्ह मध्ये तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये टाकलेली आहे झूमच्या, तर तुम्ही तिथून हे करून घ्या.
म्हणजे तुम्हाला होईल. चला आता आपले माझ्यासोबत व्हॉलेंटिअर म्हणून आहेत काशीनाथ मगर सर पुण्यावरनं. स्वागत आहे सर. पुढच्या 5 मिनिटामध्ये जर मी तुम्हाला भाग्यशाली आहे असं जर तुम्ही स्वतः म्हणाल तर आनंद वाटेल का की जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही भाग्यशाली आहे? नक्कीच. ओके. सो पहिली गोष्ट, जे काही सफरिंग तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये वाटत आहे त्या सफरिंगला जर तुम्हाला दूर करायचं असेल तर माझ्याकडे एक सुंदर ऑफर आहे. आणि ऑफर ही आहे, लोकांना काय वाटतं पैशामध्ये सुख आहे. जर मी तुम्हाला म्हटलं चला मी आत्ता तुम्हाला 1 करोड रुपये देणार, ठीक आहे. आत्ता जर मी तुम्हाला 1 करोड रुपये देणार असं जर मी बोलले, ठीक आहे, तर पण त्या बदल्यात मला तुमचा एक हात पाहिजे, द्याल का? नाही. एक डोळा? नाही. चला 5 करोड मध्ये 2 डोळे. नाही. त्याचे किती जरी रुपये दिले तरी ती गोष्ट म्हणजे शरीराचे जे आपण म्हणतो ते नाही कम्पॅरिझन होऊ शकत. म्हणजे तुम्ही भाग्यशाली आहात. हो. इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती भाग्यशाली आहे, कारण तुम्ही कितीतरी लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगताय. आज या जगामध्ये किती लोक आहे, कान आहे ऐकता येत नाही, तोंड आहे बोलता येत नाही, डोळे आहे पाहता येत नाही, हात आहे पाय आहे काम करता येत नाही, किंवा काही लोकांना हात पाय नाही आहे. मग अशा करोडो लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहेत की नाही? ज्यांना मुद्दा पटला असेल त्यांनी पटापट चॅट बॉक्स मध्ये भाग्यशाली शब्द टाईप करा की यस आय एम भाग्यशाली. कारण अशा कितीतरी लोकांना असं वाटतं की आपल्याला देवाने कमतरतेने दिलेला आहे, पण देवाने जर पूर्ण शरीर तुम्हाला दिलेलं आहे तर विचार करा की तुम्ही भाग्यशाली आहात पटापट. कारण आपल्याला माहितीच नाहीये की ईश्वराने आपल्यावर किती कृपा केलेली आहे. जेव्हा आपण स्वतःला भाग्यशाली समजू ना, एनर्जी तिथे शिफ्ट होऊन जाते. अभी क्या है, रात को सोते समय जर मी विचारलं अजून शशिकांत सर माईक बंद नका करू. अजून एखादी मैत्रीण पण मला पाहिजे आहे. जयश्री मॅडम कुठून आहात? अनम्यूट करा बरं. जयश्री ज्ञान बोटे अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा मॅडम. ओके. आता काशीनाथ सर, आता थँक्यू सगळ्यांनी स्वतःला भाग्यशाली समजलं या वाक्यानुसार, त्यासाठी खूप खूप थँक्यू, कारण पटणं महत्वाचं आहे. आता जर आपण बघितलं की शशिकांत सर तुमचं स्वतःचं घर आहे की भाड्याचं घर आहे? मी रेंटनेच राहतो सध्या. ओके, रेंटने राहता. गुड. टू व्हीलर आहे, फोर व्हीलर आहे, काय आहे? दोन्ही पण आहे, टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही पण. ओके, ठीक आहे, दोन्ही पण आहे. भाड्याच्या घरात राहता. आज तुम्हाला माहिती आहे की भारत देशाचाच विचार केला तर दररोज रात्री उघड्यावर झोपणारे किती लोक आहे की त्यांना रात्रीचं डोक्यावर छत सुद्धा नाहीये, जे आपल्याकडे आहे. म्हणजे कितीतरी. बरोबर. आज विचार करा की जर शशिकांत सर आणि इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती आपल्या 2 पायांवर उभा आहे, म्हणजे जे लोक स्वतःच्या पायावर उभं राहू शकत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. जे लोक एक सायकलचं स्वप्न पूर्ण करू शकत नाही त्याच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. आज तुमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर आहे, म्हणजे असंख्य व्यक्ती, जे लाखो व्यक्ती टू व्हीलर फोर व्हीलर घेऊ शकत नाही त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. रात्रीच्या अंधारामध्ये, उन्हामध्ये, पावसामध्ये, थंडीमध्ये, रात्रीचं छत नसतं गरमीमध्ये, तर त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे, कारण तुमच्या डोक्यावर आणि रात्री आपल्याला उपाशी झोपायची वेळ येत नाही या. म्हणजे करोडो जे रात्री उपाशी लोक झोपतात त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात. सो व्हिडिओ ऑन करून हात दाखवा की यस आम्ही भाग्यशाली आहोत. डिक्लेअर करा ब्रह्मांडाला की हो आम्ही भाग्यशाली आहोत. स्वतःला जर पटला असेल मुद्दा काशीनाथ सर, बोला आम्ही भाग्यशाली आहे. भाग्यशाली आहे ना. चला, कारण जोपर्यंत अंतर्मनात ऍक्टिव्हिटी होणार नाही एनर्जी, तोपर्यंत रिझल्ट येणार नाही. तुम्ही भाग्यशाली आहात ते तुम्हाला पटणं खूप गरजेचं आहे. थँक्यू काशीनाथ सर. भाग्यशाली असल्याचं इथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीचं, ज्याला हा मुद्दा पटलेला आहे की तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्याला दूर करण्याची क्षमता, जान आहे तो जहान आहे. जोपर्यंत या देहामध्ये प्राण आहे तुम्ही काही मिळू शकता. चला आता मी माझ्या एखाद्या मैत्रिणीला भाग्यशाली बनवणार आहे. प्रत्येक पॉइंट. आताचा दुसरा मुद्दा भाग्यशाली झाला ना. आता दुसरा मुद्दा काय आहे माहितीये का? पुढच्या दुसऱ्या मुद्द्यामध्ये
इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती रोजचा दिवस मी सेलिब्रेशन मध्ये बदलवून टाकला तर चालेल? प्रत्येक दिवसाला सेलिब्रेशन करायचं आहे का सांगा? दूसरा मुद्दा काय आहे? हर दिन सेलिब्रेशन. किसको चाहिए उन्होंने हँड रेज करो. पुढच्या 5 मिनिटात प्रत्येक दिवसाला सेलिब्रेशन मोड मध्ये टर्न ऑफ करणार आहे, म्हणजे टर्न ऑन करून देणार आहे मी. ओके, चलो. गौरी कांबळे मॅडम कुठून आहात बोला. प्रियंका पाटील मॅडम कुठून आहात बोला बरं पटकन. कुठे गेल्या थँक्यू मॅम. प्रियंका मॅडम? आता गायब मी झाल्या. हा, कुठून आहात मॅडम? मी पुण्यावरून आहे मॅम. ओके, पुण्यावर. मॅडम पुढच्या 5 मिनिटात इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती आणि तुम्ही त्यांनी जर म्हटलं की मस्त आमचं सेलिब्रेशन मोड मध्ये टाकून द्या आम्हाला, चालेल? हो येस मॅम, चालेल. ओके, चालेल. ठीक आहे. चलो, काय नाव आहे बाळाचं? वेदांती. वेदांत. ओके, वेलकम बेटा वेदांत. चलो, विवान. विवान. चलो, welcome. चला मॅम थँक्यू सो मच मॅम. एक मिनट बच्चा, मैं तेरे वहां से थोड़ा सा बात कर लो. ओके, चला मॅडम, गौरी मॅडम, थोडसा आता मी तुम्हाला सेलिब्रेशन मोड मध्ये टाकणार आहे जी. हो. तर आता पुढचे 5 मिनिटं मला द्या सगळ्यांनी. 5 मिनिटामध्ये गौरी मॅडम काय इथे उपस्थित किती लोक आहेत सध्या? 236 लोक काय म्हणणार आहे? हम जिंदगी का हर पल सेलिब्रेट करने वाले. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मॅडम, गुगलवर सर्च करा. दररोज या पृथ्वीवरनं किती लोक टाटा बाय बाय करतात परमनंटली? कधी आकडा काढलाय? नाही मॅम. 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात. आणि जर आजचा दिवस कल हमें पता नाही, आने वाला कल, म्हणजे उद्या आपण या पृथ्वीचा भाग राहू नये कोणी गॅरंटी घेऊ शकते का? कोणीच नाही म्हणत. बरोबर आहे, एक पल का भरोसा नाहीये. पण जर सकाळी सकाळी ईश्वराने आपल्याला जागा केलं, उठ बेटा गौरी, आजचा दिवस तुझा आहे, असं जर तुम्हाला म्हटलं, तर आजच्या दिवसात त्या 10 लाख प्लस लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही सांगा. ओके, मॅम नक्कीच भाग्यशाली मॅम. त्याच्यानंतर थोडं वळून बघितलं ना, आपल्यासह आपल्या कुटुंबातील सगळे लोक जागे झालेले बघितले, मग दिस इज द सेकंड रिझन ऑफ सेलिब्रेशन. पहिले आप इस पृथ्वी का भाग हो, दुसरं तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती जागा झालेला आहे का आजच्या दिवसाला सुखी, समाधानी आणि आनंदाने जगण्यासाठी. हे एक रिझन पुरेसं नाहीये जे त्या 10 लाख लोकांच्या नशिबात नाहीये. नक्कीच आहे मॅम. मग आज से कितने लोग आहे या उपस्थित जे म्हणतील की आमचा आजचा दिवस कसा राहील? सेलिब्रेशन. चलो, जिनको भी ज्यांना मुद्दा पडला चॅटबॉक्स मध्ये पटकन सेलिब्रेट म्हणा. आणि यस, वी कॅन सेलिब्रेट द ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ. यस, हमारी जिंदगी सेलिब्रेशन के लिए. बोलो, ऍक्टिव्हनेसनी बोलायचं की आमचं जीवन सेलिब्रेशन साठी आहे. वी कॅन सेलिब्रेट ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ अवर लाईफ. यस, वी कॅन सेलिब्रेट. बोल दो, डिक्लेअर करणार. कारण आजपर्यंत जर गौरी मॅडम रात्री झोपायला गेल्या, दिनभर की अच्छी बातें याद होती की बुरी आते? रात्री आठवतं काय दिवसभरात घडलेलं चांगलं की वाईट? नेमकं काय आठवते? मॅम आता तर चांगलं आठवतं. आता चांगलं आठवतं का? तेव्हापासून चांगलं आठवतं? गेल्या 3-4 वर्षांपासून चांगलं आठवतं. चला, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नाही तो क्या हो रहा था जिंदगी में? हा, नेहमी आपल्याला वाईट गोष्टी आठवतात. ओके, तर आपल्याला वाईट गोष्ट. चला, थँक्यू गौरी मॅडम. आता या दुसरा मुद्दा आपण आत्ताच्या आत्ता बघा, 2 महत्वाच्या गोष्टी शिकलो. लाईफ का हर मोमेंट हमें क्या करना है? सेलिब्रेट करना है. दुसरा मुद्दा की आपण काय करायचं आहे? भाग्यशाली आहे म्हणून जीवन जगायचं आहे. और तीसरी बात, अभी जो हम सीखने वाले, आता व्हॉलेंटियर कुणाला बनवायचं? कोण माझ्यासोबत बोलायला तयार आहे? या नवीन रितिका सावंत मॅडम कुठून आहात? अनम्यूट करा मॅडम, कुठून आहात सांगा. रितिका सावंत, माईक. ओके, कुठून आहात? मॅडम मी मुंबईवरून आहे. मुंबईवरून आहात. मुंबई. चलो, काय करता तुम्ही? माझं आता ग्रॅज्युएशन झालंय. व्हेरी गुड बेटा, ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. आता बघा, थँक्यू. चला आता बघा, सगळ्यात महत्वाचं, जसं मगाशी मी सांगितलं की श्वास घेतला तुम्ही, एक श्वास सोडला, जर तुम्ही स्टार्टिंग पासून असाल तर वर्तमानाच्या श्वासांमध्ये आपलं जीवन आहे. पण तुम्ही जगत असताना जास्तीत जास्त कुठे जगता? म्हणजे प्रेझेंट मध्ये जगता की पास्ट मध्ये जगता? कुठे जगता? माईक ऑन करा मॅडम, माईक बंद नाही करायचंय. हा, कुठे जगता? प्रेझेंट मध्ये जगता कि ये होने आने वाले कल के बारे में सोचते या गुजरे हुए कल के बारे में? काय विचार करतो आपण? फ्युचर बद्दल.
म्हणजे मी तर सध्या फ्युचर बद्दल विचार अच्छा, ठीक आहे. आता या रितिका मॅडम स्टुडंट आहे तर फ्युचरचा विचार करतात आहे. ठीक आहे. आणि एखादा व्यक्ती घडून गेलेला, कधी एखाद वेळेस कोणी रागवलं तर पाचचा पण विचार येतो, विनाकारण या हा. व्यक्तीने मला रागवलं म्हणून. म्हणजे हो व्यक्ती जगताना एक तर पास्ट मध्ये जगतो, नाही तर फ्युचर हा मध्ये. पण जिंदगी कुठे चालू आहे? तुमचं जीवनाची गाथा कुठं लिहिल्या जात आहे? प्रेझेंट प्रेझेंट मध्ये. कारण घेतलेला श्वास जसा परत मिळवता येत नाही, तो त्याच पद्धतीने गेलेली वेळ पण परत मिळवता नाही. आपल्यासाठी रियालिटी काय आहे? म्हणजे तो आपला प्रेझेंटचा श्वास आणि टाइम, या दोनच गोष्टी खऱ्या आहेत आपल्यासोबत. बाकी तो सब आने जाने वाले लोग है. जिंदगी में हम कहा अकेले आए अकेले जाना है, ये रियालिटी आहे. मग तर बाकी काही बायोलॉजिकल नातेवाईक आपलेवाले, काही फ्रेंड समाजाने दिलेले फ्रेंड सर्कल आहे, बरोबर की नाही? ऐसे रिलेशन आएंगे जाएंगे, बट हम और हमारा व्यक्तिमत्व, याच्यासाठी वर्तमान. तर आपण काय करतो, एक तर पास्टच्या घडून गेलेल्या घटनांचं, ते गाय कसं जेवण झाल्यावर तिचं रवंत करत बसते, तसं आपण माइंडचं रवंत करत बसतो विचारांचा, बरोबर आहे? दुसरं, आपण फ्युचरचं प्लॅनिंग करत बसतो. या दोन्ही गोष्टीतनं आपलं फ्युचर बनणार नाही. वर्तमान कशासाठी आहे? तुम्ही विचार कितीही पाचचा केला, मेरे साथ इतना बुरा हुआ, उसने ऐसा किया, फायदा होणे नाही आहे. किंवा तुम्ही फ्युचरचं मस्त प्लॅनिंग करत बसले, अरे बापरे असं करायचं होतं तसं करायचं होतं, त्याच्यातही रिझल्ट येणार नाही. मग तुमच्या हातात काय आहे? यू हॅव ओनली प्रेझेंट इन युअर हँड. काय आहे तुमच्या हातात? फक्त आणि फक्त वर्तमानाचे हे क्षणच आहे. मग आजपासून इथे उपस्थित प्रत्येक व्यक्ती, तुम्ही फ्युचरसाठी किती वेळ घालवला तरी भविष्य घडणार नाहीये, किंवा पास्टचा किती विचार केला तरी भूतकाळ सुधारणार नाहीये. जर तुमच्या भविष्याला तुम्हाला चांगलं करायचं असेल तर ऍक्शन वर्तमानात घ्यायचं. तर कोण कोण वर्तमानात ऍक्शन घेण्यासाठी रेडी आहे? त्यांनी रेडी टाईप करायचं. किस किस को ये भी मुद्दा पटा है? आर यू रेडी? व्हेरी गुड. कारण जीवन येस मॅम. फक्त आणि फक्त वर रेडीची बोचार. 245 लोकांत 245 लोकात रेडी लिहिणारे किती कमी लोक आहे. जितना आप एक्टिव रहोगे सेशन में उतना फायदा होने वाला है. आता मी जर तुमच्यासाठी असं टेकून बिकून क्लास घेतला, माझ्याच आवाजात एनर्जी नाही, तर तुम्हाला आवडेल का माझा क्लास ऐकणं? मग ज्या पद्धतीने तुम्ही पण फुल टू एनर्जी माझ्या समोर दिसताना, तर माझी पण एनर्जी मस्त मल्टिपल होऊन जाते. तर माझ्या एनर्जीसाठी चला स्ट्रॉंग असं पाठीचा कणा ताटबीट ठेवून बसा बरं. जरा माझी पण एनर्जी मल्टिपल होऊ द्या तुमच्या एनर्जीमुळे. चला, थँक्यू. ओके, सो रेडी लिहिणाऱ्यांनी सगळ्यात जास्ती. आता बघा, हम जिंदगी में जीते तो है, पण किती लोकांना वाटतं की यस आज का दिन तो मेरे लिए बहुत खास है? किती लोकांना वाटतं आजचा दिवस माझ्यासाठी खास आहे? किती लोकांना वाटतं? मी टाईप करा बरं. आज का दिन मेरे लिए बहुत खास है. डेली उठने के बाद किती लोकांना वाटतं की आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे बा? ओके, चला, खूप सुंदर, व्हेरी गुड की लोक मी टाइप करतात आहे की ज्यांना आजचा दिवस खास वाटतं. ग्रेट. सो हम अगर रेकी लेवल 1, एक मिनट, लेट मी शेयर द स्क्रीन. अभी हम स्क्रीन के ओर जाएंगे. ओ नो. ओके, एकच मिनिट, मला वाटलं काहीतरी गडबड झाली, नाही झाली. ओके, थँक्यू. रेकी लेवल 1. जस्ट अ मिनिट. की लेवल 1. सो आपला टॉपिक आहे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, जो आपण शिकतोय आता. सो लेट मी शेअर द स्क्रीन. चलो, सो आता आपण आनंदी राहायला शिकणाऱ्या जीवनामध्ये, तर त्याच्यासाठी कोणाला ट्रेनिंग द्यायचं आहे? काय गौरी मॅडम, विचार कोण करते? माइंड करते की नाही? सगळं चांगला वाईट विचार कुठे होतं माहिती कोण करा? चांगला वाईट विचार कोण करतं? आपला माइंड करत असतो, बरोबर आहे ना? जो भी अच्छा येस मॅम. है, कौन सोचता अपने लिए माइंड करता. पण या माइंड मध्ये
आपण याची जी एनर्जी आहे ना, याचं कॉन्शियस माइंड, आता तुम्ही क्लास अटेंड करताय, तुमच्या 10% कॉन्शियस एनर्जीने करताय, पण सबकॉन्शियस माइंडची Yes, yes. 90% एनर्जी आपण आपल्या जीवनात वापरतच नाही. सबकॉन्शियस बरोबर. माइंडची 90% एनर्जी वापरतच नाही. पण याला जर ट्रेनिंग दिलं ना, तर तुमच्या हातात अलादीनचा चिराग भेटणार आहे. कसं वाटेल? अलादीनचा चिराग आला, तुम्ही त्याला घासला, चल मेरे लिए ये कर दे, ऐसा करने की ताकद सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे. Yes, ma'am. त्याचं रिझन सांगते, जेव्हा तुम्ही माइंडला ट्रेन करता तो आपके साथ क्या हो सकता है. क्या हो सकता है, कोई है क्या मुझे ज्यांना जरा विचारू शकू आपण की क्या हो सकता है. कोई पुराने स्टुडंट. संपदा मॅडम आहात का क्लासमध्ये? संपदा मॅडम आहेत का सध्या? चला, जर सबकॉन्शियस माइंडला ट्रेन केलं आणि त्याला रेकी नावाचं एक इंजेक्शन दिलं तर काय होईल सांगा बरं संपदा मॅडम. मॅजिक होईल मॅम लाईफ मध्ये. कोणतं मॅजिक होणार तेही सांगा. स्वतःवरचा विश्वास सगळ्यात मेन, आत्मविश्वास, सगळ्या स्वतःचा रिस्पेक्ट. पण दुसरी गोष्ट, जे काही मागतोय किंवा जे मला मागायचंय ते आपण सहजतेने मागू शकतो आणि स्वतःचा एक इन्कम सोर्स तयार होतो. म्हणजे जसं तुम्ही म्हणता, रेकीला मागता मागता थकतात, रेकी देता देता थकणार नाही, एवढे सगळ्या विश कंप्लीट होतात आणि स्वतःचा विश्वास पण आणि स्वतःचा दृष्टिकोन पण बदलतो. हे होतं रेकीमुळे. आणि घरच्या लोकांवर काय परिणाम होतो? जे मी सांगितलं की फॅमिलीज मध्ये पण हे होतं, तर काय फरक पडतो? फॅमिलीज मध्ये मॅम तुम्ही म्हणजे लाईफ मध्ये पहिल्यांदा तुम्ही बघितलं की माझे हसबंड तुमच्याशी बोलले, सगळ्यात मोठं मला तो शॉक होता की ओके, चला काहीतरी अचीव्ह करते किंवा काहीतरी, चला खूप रिस्पेक्ट मॅम त्यांच्या नजरेत. कारण जे आपण म्हणतो ना, लाईफ टाईम मध्ये आपण किचन व्यतिरिक्त आपलं काही अस्तित्व नाही असं वाटतं जेव्हा, आणि जेव्हा हसबंड कधीतरी कौतुक करतात की चल तू काहीतरी करतेस आणि एक इन्कम सोर्स त्यांना मदत होते किंवा काही, त्यासाठी खूप ब्लेसिंग्स वाटतात मॅम त्या. आणि सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय मॅम. तुमचे सगळ्यात प्रयत्न आहे, मोठं. माझं मार्गदर्शन असलं तरी प्रयत्न तुम्ही केलेले आहेत. सो विश यू ऑल द बेस्ट. असेच प्रगती करत राहा. थँक्यू मॅम. मला जे मी येस टार्गेट मॅम, दिलेले आहे थँक्यू. त्या टार्गेटसाठी पुढे चला. चला, थँक्यू थँक्यू येस संपदा. मॅम, चालू आहे. थँक्यू 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 व्हेरी मच. सो आणखी कोणी दिसतंय का मला क्लासमध्ये? जरा माझ्या जुन्या विद्यार्थ्यांपैकी, म्हणजे कसं नवीन विद्यार्थ्यांना थोडी एनर्जी येते ना, की बा नाही तर मॅडमच बोलून राहिल्या, या काय यांचा क्लास आहे म्हणून आम्हाला काहीतरी सांगतात. चला चला, कीर्ती मॅडमचं नावही सुचवलं गेलं स्टुडंटकडनं. चला, डॉक्टर कीर्ती मॅडम या बरं थोडा फ्रंटवर आणि सांगा काय चेंज होऊ शकतो लाईफ मध्ये. श्री स्वामी समर्थ मॅम. ते स्वामी समर्थ, बोला. संपदा मॅमने सांगितलं तेच की आतापर्यंत जे घडलं नव्हतं, इतक्या वर्षांमध्ये ते काही महिन्यांमध्ये घडायला सुरू होतं. आणि मॅडमनी असं विचारलं की सांगायला जरा थोडं कठीण जातं, कारण खूप काय काय सांगायचं असं असतं. पण लाईफ ट्रान्सफॉर्म होते आणि आपल्याला स्वतःला ते एक्सपिरियन्स करता येतं की इतक्या कमी वेळामध्ये आपण एवढं चेंज कसं होऊ शकतो, किंवा सगळंच म्हणजे एक्सटर्नली, इंटरनली, किंवा तुमचे फिजिकल काही असतील, मेंटली असतील, सगळ्याच गोष्टी चेंज होतात. आणि फक्त मॅडम आपल्याला ते दाखवत नाहीत की कसं तुम्ही याचा वापर करायचा, काय करायचा. त्या अशा गुरु आहेत की तुम्ही नाही गेला त्या रस्त्याने, तो ओढत-ओढत नेणार, कारण त्यांना माहिती आहे त्या रस्त्याच्या पलीकडे आपल्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे आज पहिला दिवस आहे. आमचं तर आता 1-1.5 वर्ष झालं मॅडम सोबत जोडले जाऊन. पण 1-1.5 वर्षांमध्ये अगदी 10 वर्षांमध्ये जे जमलं नव्हतं लाईफमध्ये, ते अगदी 1 वर्षामध्ये जमलंय असं वाटतं. कारण हे फॅमिलीमधले लोकं सांगतात की हा चेंज वेगळा झालेला आहे. आणि तो जो कॉन्फिडन्स आहे, जसं संपदा मॅडम म्हटल्या, की तो आपोआपच येतो. म्हणजे असा विचार करायची गरज लागत नाही, की आता मी कसं वाढवू, स्वतःला कसं पुश करू. तर रेकी एवढं सगळं देते आणि रेकी सोबत अजून पण गोष्टी मॅम देत असतात, की फक्त रेकीच शिकवून त्या साईडला होत नाहीत. तर ते आयुष्य कसं जगावं ह्याचं पण तुम्हाला मध्ये-मध्ये डोसेस देत असतात. तर हा हात जर तुम्ही आज पकडलाय, तर सोडू नका, कारण खूप काही चांगल्या गोष्टी वाट बघतायत, एवढंच सांगेन मॅम. आणि मॅडमसाठी थँक यू. खूप छोटे शब्द आहेत, कारण त्यांनी जे केलंय ते दुसरं कोणी असतं किंवा त्या नसत्या तर ते नसतं झालं. जे लाईफमध्ये आत्ता आम्ही बघतोय, किंवा माझं तर पूर्ण फील्डच म्हणजे आता 80% चेंज झालंय असं म्हणायला हरकत नाहीये, की मेडिकल प्रॅक्टिशनर आहे. मेडिकल प्रॅक्टिस पण करते, पण स्पिरिच्युअल प्रॅक्टिस जास्त वाढली आणि
मॅमच्याच आशीर्वादाने कोचिंगमध्ये आहे, त्याच्यामुळे पण तुम्ही कोणत्या गुरुकडून शिकताय हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जसं आपण मेड इन इंडिया आणि मेड इन चायना जर म्हणतो, तर ते क्वालिटी इथे फरक तुम्हाला नक्की दिसेल, की गुरु कसा असावा. आणि तुमचं खूप छान लक आहे, की गुरुपौर्णिमेच्या आधी तुम्ही जोडले जाताय. तर नक्की त्यांना आतून मॅमला ओळखणं हे खूप गरजेचं आहे आणि तुम्हाला 10व्या दिवसापर्यंत ते नक्की ओळखता येईल. तर हा हात सोडू नका एवढंच सांगेन. आणि थँक यू सो मच मॅम प्रत्येक गोष्टीसाठी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सो म्हणजे कीर्ती मॅडम एक मेडिकल प्रॅक्टिशनर आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या डॉक्टर आहेत आणि डॉक्टर असून देखील या फील्डमध्ये आता ते जेवढं त्यांचं मेडिकल प्रॅक्टिशनर मधनं अर्निंग नव्हतं त्याच्यापेक्षा मल्टिपल अर्निंग त्यांचं एक होतं. लाईफमध्ये जी स्टेबिलिटी नव्हती त्या स्वतःच्या भरोशावर एक स्टेबल व्यक्तिमत्व म्हणून काम करतात आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तर अशी अनेकांची स्वप्न या प्लॅटफॉर्मवर तयार झालेली आहेत. आता तुम्ही इथे आहात याचा अर्थ माझ्या रेकीच्या गुरु नेहमी म्हणायच्या की आपल्या जीवनात रेकी येणं हे आपल्या हातात नाही. कुठलं तरी ते स्पिरिच्युअल तुमचं लक असतं म्हणून तुम्ही इथे आहात. तर युनिव्हर्सने आता तुम्हीच बघा ना, तुमच्या कम्युनिटीमध्ये जवळपास 900 लोक असतील. मी तर ते चेकही केलं नाही कारण मी बाहेरगावी होती. किती लोक आहे कम्युनिटीमध्ये सध्या मला माहिती नाही, पण त्याच्यापैकी तुमचं इथे असणं इट इज युनिव्हर्स प्लॅन. युनिव्हर्स प्लॅन आहे. त्यांनी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी सकारात्मकतेचं ट्रान्सफॉर्मेशन करायचंय म्हणून तुम्हाला इथपर्यंत पाठवलेलं आहे. पण फक्त इथे आलात आणि कीर्तन मस्त मांडवलेली. वा 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 वा, किती छान मॅडम, चांगलं बोलतात. म्हणजे मला फोन येतात, मॅडम तुमचा आवाज खूप चांगला वाटते वगैरे. तर मग माझा आवाज ऐकून काही फायदा नाहीये. मी जे शब्द बोलते ते जोपर्यंत जीवनात उतरणार नाही तोपर्यंत फायदा नाहीये. आणि या क्लासचा मुख्य उद्देश काय आहे? तुमच्या जीवनात 5 गोष्टी आणणं. त्या 5 गोष्टी कोणत्या? मी स्वस्थ म्हणजे सगळ्यात पहिले परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी किती लोकांना पाहिजेत? त्या मिळवणं 100% शक्य आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आता काही हे 10 दिवसातच हा चमत्कार घडणार नाही बरं. 5 गोष्टी येणार आहे, कारण ही एक साधना आहे आणि ती लेवल वाईज पूर्ण करावं लागते. लेवल 2, लेवल 3 आणि त्याची 90 दिवसाची प्रॅक्टिस, मग तुम्ही यात रिझल्ट पर्यंत पोहोचू शकाल. ये तो अभी ट्रेलर है. 10 दिन में आपको प्रॅक्टिकली सारी चीजें समजाने वाली हो, प्रॅक्टिस करून घेणार आहे. पण रेकीची पहिल्या लेवलची ऊर्जा 10% असते, जी आपण आता अनुभवणार आहे. मग सेकंड लेवलमध्ये 40%, मास्टर लेवलमध्ये 100%. या पद्धतीने आपण काम करणार आहे. ओके. आणि आपला एक मंत्र आहे. तो मंत्र पहिले तो सुरू करण्याच्या आधी तुमच्याकडे जादू आहे, ती जादू दाखवणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. तुम्हाला एक जादू दाखवणार आहे. ओके. काय आहे तुमच्या अफर्मेशन मध्ये, तुमच्या शब्दांमध्ये किती ताकद आहे ती मी आत्ता दाखवणार आहे. ठीक आहे. सगळ्यांनी माझ्यासोबत असा हात जोडा बरं. जोडा, नॉर्मली हात जोडा. सारखा हात आहे ना, बघा समोरून सारखा आहे की नाही? बोट सारखे सारखे आहेत ना सगळ्यांचे? बस अभि चेक किया. आता मला अजून एखादं जण लागेल, नाही तर मग मॅडम म्हणतील ह्या शोभा मॅडमचा एक हँडल दिसून राहिला, अनम्यूट करून घ्या मॅडम पहिले आणि हे चेक करा. आणि या हाताकडे बघा, दुसरा हात नॉर्मल ठेवा, हात ओपन करा आणि या हाताला सांगायचं काहीतरी. तुमच्या अफर्मेशनची ताकद द्या. जादू दाखवते मी तुम्हाला आता. ठीक आहे. तू आत्ता आहे त्याच्यापेक्षा लांब झालाय. तुझी लांबी वाढलेली आहे. म्हणा म्हणा, तुमच्या हाताला म्हणा, सगळ्यांनी म्हणायचंय तुझी लांबी वाढलेली आहे. अरे खरंच तू लांब झालाय. तुझी लांबी वाढलेली आहे. अरे तू खरंच लांब झालाय. तुझी लांबी वाढलेली. अरे खरंच तू लांब झालेला आहे. तुझी लांबी वाढलेली आहे. खरंच 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 तू वाढलेला आहे. तुझी लांबी वाढलेली आहे. असं म्हटलं की मग काय करायचंय? दोन्ही हात असे जोडा परत आणि चेक करा कुणाकुणाचे हात लांब झाले. ज्या हाताला तुम्ही म्हटलं तो हात लांब झाला की नाही झाला. काय झालं गायत्री मॅडम? झाला का? शोभा मॅडम हो झाला. करा. तुमच्या शब्दांनी जर तुमच्याला आता म्हणा झाला तू नॉर्मल झालाय, नॉर्मल झालाय, नॉर्मल झालाय, युअर नॉर्मल 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 आणि परत हात जोडा. काय झालं? काय झालं गौरी मॅडम? नॉर्मल एक्सपिरियन्स जादू जादूच होती. जया कांसे मॅडम मोठा म्हटलं लांब म्हटलं तर लांब झाला, नॉर्मल ना म्हटलं तर नॉर्मल झालं. विचार करा तुमच्या अफर्मेशनची ताकद. और हम क्या बोलते रहते? मेरे जिंदगी में कितना गम है. काय अफर्मेशन देत राहतो? इथे ताकद एवढी आहे की तुम्ही हाताला म्हटलं तर हात लांब होऊ शकते. आणि तुम्ही सांगत काय राहता? मेरे जिंदगी में इतना गम है, मला हे जमत नाही, मग आमचे हे असे. अफर्मेशन हमेशा गलत. पाहिजे काय आपल्या जीवनात? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आपण काय म्हणतो? मेरे जिंदगी में गम है. चलो मला नको, मी कट डिलीट. तो आज से डिलीट. चाहिए
उसी को हमें क्या करना है, अपनी जिंदगी में अट्रॅक्ट करना है. कोण कोण रेडी आहेत अफर्मेशन पॉझिटिव्ह द्यायला? जादू मी दाखवू रेडी आहे मॅम. तुम्हाला. ठीक आहे, अजून अफर्मेशन, अजून एक प्रॅक्टिकल. तुमच्या अफर्मेशननी काय जादू होते. ठीक आहे, आता हा नॉर्मली तुमचा हात आहे ना, जेवढा मागे जातो तेवढा मागे न्या. इन जनरल जितना भी पीछे जाता है उतना लेकर जाओ. नॉर्मली, जबरदस्तीने नाही. आणि त्याला म्हणा अशी मुठ्ठी बांधा. मुठ्ठी बांधा आणि पूर्ण असं समजा की ब्रह्मांडाची ताकद तुमच्या हातात आलेली आहे आणि म्हणा येस आय कॅन डू इट. I can do येस it. आय कॅन डू इट. Yes, I can do it. येस येस येस. आणि आता हात मागे न्या. मगापेक्षा किती जास्ती मागे लांब जातो पावर इझिली. काय झालं गौरी? केवढं लांब गेलंय? काय झालं? खूप लांब गेलंय. दिसत नाहीये मला. मगाशी दिसत होता. मगाशी दिसत होता. म्हणजेच काय, तुमचे अफर्मेशन किती पॉवरफुल आहे बघा. जर असे अफर्मेशन तुम्ही जिंदगी में, मॉरल ऑफ द स्टोरी क्या है कि जिंदगी में जो चाहिए वो अफर्मेशन दोगे तो पाओगे. ठीक आहे, येस मॅम. ओके. जे पाहिजे ते देण्याची ताकद ब्रह्मांडामध्ये आहे. हमने मागणे में गलती की आहे. गौरी मॅडम, कधीतरी डोक्यात विचार आला का 10 लाख रुपये महिना तुम्ही अर्न केला पाहिजे? नाही. काय शोभा मॅडम, कधीतरी तुमच्या डोक्यात आला का 10 लाख रुपये महिना अर्न केला पाहिजे? हो, ओके. प्रयत्न किती केले? प्रयत्न नाही केले. मग कसं होणार आहे? अभी देखो, मैं आपकी आंखें खोलने वाली हूँ. इसके बाद जिंदगी में आप जो चाहोगे वो पा सकोगे. कसं मिळवायचं. ठीक आहे, चला इथपर्यंत सेशन कसं वाटलं जरा 1 मिनिटात सांगा. 1 मिनिटात खूपच सांगा. छान. आतापर्यंतचं छान. सेशन कसं वाटलं एका शब्दात. गौरी मॅडम तुम्ही सांगा. तुम्ही जर तुमचा माईक ऑन आहे, तुम्ही बोलूनही सांगू शकता, बाकीचे चॅट बॉक्स मध्ये सांगते. खूप छान मॅम. खूप खूप छान वाटतंय. एकदम पॉझिटिव्ह आहे आणि जे बोलतोय, तुम्ही जे सांगताय ना करायला, ते सगळं होतंय. चलो हे ग्रेट. काय नव्हतं माहिती. ओके, बहुत से प्रॅक्टिकल करने वाले, ये तो अभी शुरुआत आहे. तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा आपण कमी करणार आहे. विचार करा, तुमच्या शब्दांनी पाण्याची चव बदलणार आहे. मग व्यक्तीला बदलायला काय कठीण आहे? 70% पाण्यानेच माणूस बनलेला आहे. इसलिए इंसान को भी बदल पाओगे, पण चांगल्या गोष्टीसाठी बरं. नाही तर मग म्हणाल की बस अभी हम हमारे घर के लोगों को बदल देंगे. एवरीवन हैव द पर्सनॅलिटी, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे. ओके, चला थँक्यू. सो अब हम आगे, Okay, ma'am. आता या पुढच्या प्रवासात, आता जे आपण पुढचं प्रॅक्टिकल बघणार आहे, तर त्याच्या आधी तुम्हाला, ओके, खूप एनर्जेटिक आहे. चला थँक्यू. कारण तुमचं जे आहे ना शेअरिंग, ते खूप महत्वाचं आहे. सो ज्यांनी पण माझा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये, मी परत एकदा लिंक शेअर करते आहे, कारण इथेच तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. सो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनलाही करून घ्या. ऍटलिस्ट आज 252 लोक आहे. 100 ज्यांना 100 ऍक्टिव्ह पीपल, मी नेहमी आकडा लोएस्ट पकडते. 100 ऍक्टिव्ह लोकांनी जरी आपलं काम हे केलं तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. ओके, चलो थँक्यू. चलो, सो आगे बढ़ेंगे. दिसतंय इथं. युट्यूबचं कुठे दिसतंय इथं? लिंक चॅट बॉक्स मध्ये पाठवली आहे बघा. खाली चॅट लिहिलेला आहे ना, तिथे लिंक टाकलेली आहे. तिथे चॅट बॉक्स मध्ये जाऊन सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन आहे, तिथे तुम्हाला प्रेस केलं की माझे बरेचसे व्हिडिओ येतात इन्फॉर्मेटिव्ह, ते तुम्हाला मिळतील. ओके, चलो आगे बढ़ेंगे हम. तर आपला हा जो सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्याला ट्रेन करण्यासाठी 3 गोष्टी कामात येतात. ते म्हणजे अफर्मेशन, जे सतत तुम्ही देत असता. दुसरं व्हिज्युअलायझेशन आणि तिसरं मेडिटेशन. अफर्मेशनचा अनुभव आपण घेतला, पण मी अफर्मेशनचा अनुभव सांगण्याच्या आधी मसुरो इमोटो, जे जपानचे सायंटिस्ट होऊन गेलेले आहेत, त्यांनी पाण्याच्या व्हायब्रेशनवर खूप मोठा अभ्यास केला. पाण्याच्या व्हायब्रेशनवर खूप मोठा अभ्यास केला, अन्न पाण्याच्या व्हायब्रेशनवर. त्यासाठी त्यांनी पुस्तकं पण लिहिले. द मिरॅकल ऑफ वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर, असे पुस्तकं पण त्यांनी लिहिले. ठीक आहे, आणि त्या पुस्तकांचा जो सार आहे ना, त्या सार मधनं त्यांनी काही गोष्टी आपल्याला सांगितल्या आणि त्याचे इतके सुंदर रिझल्ट आहे व्यक्तिमत्वाच्या, व्यक्तीच्या जीवनावर, की यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग, अशी ताकद. सध्या माझ्या टेबलच्या तिथे ते पुस्तक नाही आहे जे मला तुम्हाला दाखवायचं. ओके, उद्या दाखवेल. सो हिडन मैसेज इन द वॉटर या पद्धतीचे पुस्तकं त्यांनी लिहिले. अब गौरी मॅडम, मैंने आपको अगर ये बोला की आप डेली ये पानी पीते हो, तर तुम्हाला काय वाटेल? ही दिसताना पाण्याची, पण ते व्हाईट दिसतंय. पण तुम्ही हेच पाणी पिता जर मी आता सिद्ध केलं तर? बरोबर आहे. हेच पित असो.
आता बघा, तुम्ही म्हणाल की मॅडम आमच्याकडे आरो लागलेला आहे, आम्ही आरोचं वॉटर पितो, असं कसं पिणार, काही म्हणता का, असं बऱ्याच लोकांना वाटू शकतं, बरोबर की नाही. आमच्याकडे हो. आरो लागलेला आहे. काही लोक म्हणतील आमच्याकडे ते अजून महागडं फिल्टरवालं वॉटर येतं, किंगन वॉटर वगैरे, तसं काही लागलेलं आहे. आम्ही तर खूप शुद्ध पाणी पितो. पण पाण्याबद्दल काय म्हटलं जातं, आपलं शरीर किती टक्के पाण्याने बनलंय मॅडम? 70% 70%. वॉटर. या पृथ्वीवर पण 70% पाणी आहे. आपलं हो. शरीर पण 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि हो. आपल्या घरामध्ये पाणी जिथे साठवलेलं असतं, घरातल्या ऊर्जा कशा असतात? आप किचन में अकेले काम कर रहे, पीछे से बच्चे तकलीफ दे रहे, और हस्बैंड आराम से सोफे पे पैर लंबे करके टीवी देख रहे, तब आपकी किचन की एक्शन क्या होती है बताओ. जेव्हा तुम्ही खूप हायपर थकलेले होते मी. आ? चिडचिड होते. चिड माणूस होतं ना. हायपर होऊन जातं की काय मग आता हो. तुमच्या मनातले शब्द ते सुद्धा अफर्मेशन आहेत, कारण 70% पाण्याने तुम्ही बनलेले आहे. मग तुमच्या आतले व्हायब्रेशन असे होतात, किंवा मनातल्या मनात तुम्ही ते, किंवा पाण्याच्या बद्दल काय म्हटलं, पाणी रे पाणी तू है कैसा जिसमें मिला दो होई उस जैसा, ज्या रंगात तुम्ही पाण्याला टाकाल तसा. मग मनातल्या नकारात्मक व्हायब्रेशनला शरीरातल्या पाण्याने पकडो किंवा तुमच्या घरात भरलेल्या पाण्याने पकडो, व्हायब्रेशन कसे होणार आहे? खराबच होणार आहे. क्योंकि संत रविदास ने बोल के गए, मन चंगा तो कटौती में गंगा. मन स्वच्छ असेल तर कटौतीमध्ये गंगा मिळू शकतो, पण मनामध्ये नकारात्मक विचार असेल तर तुमच्या घरातलं पाणी किंवा तुमच्या आतले व्हायब्रेशन असे होतात. हे डॉक्टर मसुरे इमोटोने सिद्ध केलेलं आहे. इसलिए हमें हमारे विचार, आणि त्याच पाण्याला शक्ती पण बघा, त्या नकारात्मक पाण्याला जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, थँक्यू म्हणता, तर ते या पद्धतीने पॉझिटिव्ह होतं. त्याच पाण्याला अधिक प्रेमाने तुम्ही अफर्मेशन दिलं तर तेच पाणी असं होतं, आणि परत त्या पाण्याला नकारात्मक व्हायब्रेशन दिल्यावर ते पाणी असं होतं. अधिक प्रेम दिल्यावर ते पाणी या क्रिस्टल प्रमाणे, म्हणजे तुमच्या थँक्यू मध्ये किती ताकद आहे बघा. पण इथे सगळ्यात मोठं लॉजिक आहे, आपल्याला आपल्या घरातील लोकांनी प्रेम करावं असं वाटतं, आपल्याला आपल्या घरच्या लोकांनी समजून घ्यायला असं वाटतं, पण पाहिजे असतं सुख, पाहिजे असतं प्रेम, पाहिजे असतं समाधान, पण अंतर्मनाद्वारे तुमच्यापासनं त्या व्यक्तीप्रती ज्या अफर्मेशन पाठवल्या जातात त्या पॉझिटिव्ह असतात का, की त्याच्या निगेटिव्हिटीवर फोकस करणारे असतात? कशा असतात? जास्त त्या निगेटिव्हिटीवर फोकस होतो ना. आणि त्याच्याचमुळे आपले व्हायब्रेशन खराब होतात. जर मला माझ्या हस्बंडकडनं प्रेम पाहिजे, मुलांकडनं प्रेम पाहिजे, तर मी मनापासून रोज काय म्हणायला पाहिजे, यस आय लव्ह माय फॅमिली, आय एक्सेप्ट देम. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण नसलेल्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम शोधतो. जेव्हा माझ्या मैत्रिणींनो, आपल्याला जोडीदाराबद्दल प्रॉब्लेम येतो ना, जेव्हा सिंगल मदर म्हणून एखादी काम करते ना, तिची अवस्था बघा, तिच्यावर किती मोठं दडपण असतं सामाजिक लेवलचं. आज आपल्या डोक्यावर छत आहे नाही म्हणायला, पण आपण तेव्हा रिस्पेक्ट करत नाही. एखाद्या विधवा स्त्रीकडे जाऊन बघा, तिच्यावर काय बीतते, भावनांचा काय असते, तिला जो एकटेपणा सहन करावा लागतं. आज आपल्याजवळ हक्काचं कोणीतरी आहे, पण आपण शेअरिंग करण्यात चुकतो हो. कारण जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या सोबत आहे ना, आपल्याला त्याचं महत्वच कळत नाही. आपण भाग्यशाली आहोत की आपल्या सोबत आज ती खंबीर साथ आहे. बऱ्याच, कारण आपल्याला काय वाटतं, समोरचा व्यक्ती म्हणजे अंतर्यामी आहे. पण तुम्हाला सांगू काय, एक पुस्तक आहे माझ्याकडे खूप सुंदर आहे, त्याच्या स्त्री आणि पुरुषांच्या एनर्जीला एक्सप्लेन केलेलं आहे. तारखाच्या तारखा लक्षात ठेवणं हे महिलांचं काम आहे, आणि गोष्टी लाईटली घेणं पुरुषांचं. लाईटली घेतात म्हणजे जबाबदारी नाही आहे असं नाही आहे, बट उनका एक्सप्रेस करने का तरीका बहुत अलग आहे. नाही, तुम्ही जे अपेक्षा करता, कारण तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वानुसार अपेक्षा करता, आणि निसर्गानेच फरक केलाय स्त्री आणि पुरुषांमध्ये. आणि त्यातल्या त्यात आपला भारतातला पुरुष, म्हणजे आताची पिढी सोडली तर मागच्या पिढ्यांमध्ये त्याला पुरुष म्हणूनच वाढवला गेलाय. त्याला शेअरिंग नाही शिकवलं, पण आजची पिढी आहे, जर मी माझ्या 2 मुलांना शेअरिंग शिकवलं नाही
तर 10 वर्षानंतर त्यांच्या आयुष्यात येणारी जोडी टिकेल नाही टिकेल गॅरंटी नाही राहिली आता. म्हणजे आताच जमाना एवढा बिघडलेला आहे. उद्या आजच्या मातांनी मुलांना घरच्या कामात निपुण करणं खूप गरजेचं झालंय. तेच त्यांच्याच फॅमिली टिकणाऱ्या ज्या मातांनी आता पोरांना कामं शिकवले. जर तुम्हाला वाटतं ना उद्या चालून आपल्या मुलांचं भलं झालं पाहिजे, तर तुम्हाला आपल्या मुलांना घरकामात निपुण करा. कारण तुम्हाला भविष्यात हाऊसवाईफ भेटणार नाहीये, ती वर्किंगच भेटणार आहे. तर आणि तेव्हाच टिकेल जेव्हा दोनही समानतेने एकमेकांना समजून कामं करतील, तेव्हाच ते टिकणार आहे. नाही तो टिकणेवाला नाहीये. कारण आपल्या मुलांना आणि दुसरं आता तो मुद्दा वेगळा आहे, तो फॅमिली मॅटर वगैरे आपण पॅरेंटिंग मध्ये वगैरे डिटेलमध्ये शिकवतो, इथे नाही. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, जर गौरी मॅडम तुमचे हस्बंड तुमचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी विसरले तर काय होतं घरात? विसरतातच. बर्थडे नाही पण अॅनिव्हर्सरी विसरतात. ओके, मग मला राग येतो. तुम्ही काय करता? राग येतो. ओके, आता मला एक सांगा, घरामध्ये तुमच्या कोणी पाहुणे येत असतील कधी, तर त्यांच्यासाठी काय जेवण बनवायचं की बाहेर जेवायला जायचं हे कोण ठरवतं? हु इज डुईंग दिस प्लॅनिंग? मॅक्झिमम हजबंडच ठरवतात. तुम्ही नाही ठरवत काय बनवायचं वगैरे पाहुणचाराला? मी तर सांगते आपण बाहेरच जाऊया. अच्छा, तुम्हाला का स्वयंपाक बनवाय मग ते सांगतात. ओके, म्हणजे तुम्हाला कंटाळा येतो म्हणून तुम्ही बाहेरचं ऑप्शन टिक करता. ओके, नो वरी. जर तुम्हाला एखादा ड्रेस स्वतःसाठी घ्यायचा असेल तरी? तर मी जाते आणि ती माझी चॉईस असते. ओके, मुलांचा बर्थडे किंवा हस्बंडचा बर्थडे सेलिब्रेट करायचा असेल तर? मी माझे डिसिजन्स असतात तिथे. पक्का? मग हो. मला सांगा, तुमचा बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी हस्बंड विसरले, तर एखाद्या त्या दिवशी नाराज न होता स्वतःसाठी, जर अॅनिव्हर्सरी असेल स्वतःसाठी आणि हस्बंडसाठी मस्त गिफ्ट घ्यायचं आणि मस्त बाहेर जेवायचा प्लॅन करायचं किंवा 4 मेनू घरात जास्ती बनवायचे आणि सेलिब्रेशन करायचं. कारण त्या वर्षातला तो दिवस त्या दिवशी एकदाच आलेला असतो आयुष्यातला. अख्ख्या आयुष्यातला एकच दिवस असतो तो त्या वर्षातला. पुढच्या वर्षी वर्ष बदललेलं असतं, वय बदललेलं असतं, बर्थडे असेल तर. येस ऑर नो? येस फिर मॅम. उस दिन को सेलिब्रेट करना है या दुःख में गवाना है, चॉईस आपली आहे. इथे उपस्थित किती लोक आहेत? आता 242 लोकांनी जर ठरवलं की आज से हम हर पल हमें सेलिब्रेशन मोड में जीना है, मगाशी सांगितलं आहे की नाही, जीवन सेलिब्रेशन साठी आहे. जर प्रत्येक क्षण आपण सेलिब्रेशन मोड मध्ये जगायला लागलो तर आयुष्य कसं होईल? आनंदी होईल जास्त. पक्का? तो आज से कंप्लेंट करोगे या सेलिब्रेशन कहाँ है, खुशी उसको ढूंढोगे? खुशी आतापर्यंत ढूंढून. आतापर्यंत काय आपण जसं तांदळातून खडे शोधतो ना, तसं जीवनात दुःख शोधत होतो प्रत्येक वेळेस. अभी हमें खुशियों को ढूंढना है. कारण तुम्हाला लक्षात तांदूळ निवडताना खडे कमी असतात, त्याच पद्धतीने जीवनामध्ये दुःख कमी असतात, आनंद जास्ती आहे. पण आपला फोकस दुःखांवर जातो म्हणून आपण दुःखी राहतो. फोकस प्रॉब्लेमवर राहतो म्हणून प्रॉब्लेम मोठा होतो. अब इसके लिए मेरे को मोटिवेशन कौन देता है? माझे तर कोणी मोटिवेशन असेल की नाही, मी एवढं जे तुम्हाला नॉलेज देऊन राहिली कोणी दिलं असेल मला? तर माझा सगळ्यात मोठा मोटिवेशन आहे, जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता ज्ञान दिलं होतं ना, तसं माझा एक अननोन गुरु आहे. त्या अननोन गुरुचं मी कोटी कोटी आभारी आहे, ज्यांनी मला जगण्याचं हे सुंदर नॉलेज दिलं, जे त्या गुरुकडून मी तुम्हाला देत आहे. आणि तो गुरु आहे माझा भारतातला शेतकरी. आता तुम्ही म्हणाल कसं शेतकरी कसं? तर शेतकरी काय करतो? आता पावसाळा चालू आहे, कुठे खूप पूर आला तुम्हालाही माहिती आहे, कुठे पाऊसच नाही पडला. म्हणजे आता मी परवा अहमदाबादला होती, तिथे एवढं ऊन की उन्हाळ्यासारखं चटके बसत होते त्या दिवशी. ओके, प्रीती मॅडम एनर्जीचा क्लास आहे, एनर्जीने बसा बरं. हे झोपून बिपून क्लास करणार लोक नाही आवडत बा आपल्याला, कारण तुमच्यामुळे माझी एनर्जी कमी व्हायची आहे. जरा एनर्जीने बसा ना, म्हणजे फायदा होईल की नाही? काय तुम्हाला पाहिल्यावर मग माझी एनर्जी कमी होऊन जाईल, मग बाकीच्या 200 लोकांचं नुकसान होईल ना बा. ओके, चला. आता मी पण लेटून बिटून क्लास केला तर चालेल का तुम्हाला? नाही ना. मग क्लासला कसं तुमची पण एनर्जी स्ट्रॉंग पाहिजे. तर माझा मोटिवेशन गुरु आहे ते म्हणजे शेतकरी. आता शेतकरी काय करतो बिचारा, पावसाच्या वेळेस त्याला जे पीक काढायचं आहे
त्याचं बियाणं विकत घेतो. पहिले जमीन तयार करतो. तर करतो की नाही, जमिनीला जुने तण काढून टाकतो, जमिनीची मशागत करतो, मग पेरणी करतो आणि मग त्या पिकांच्या बाजूला जर जुने तण आले त्याला काढून टाकतो. जे पीक पाहिजे तेच तो ठेवतो आणि मग त्या पिकांची काळजी घेतो. मग आता मी तुम्हाला काय म्हटलं होतं, मी तुम्हाला या 10 दिवसांमध्ये 5 ऊर्जांची जोडणार आहे. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. आपल्याला याचीच पेरणी करायची आहे. पण इज माय व्हॉइस इज क्लिअर? आवाज तुटतो मेसेज येतोय. मॅम तुमचा आवाज क्लिअर आहे. प्रशांत सर, मे बी तुमचं इंटरनेट चेक करा. ओके, आता बघा, आपल्या परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. पण शेतकरी काय करतो, गव्हाचं पीक लावायचं आहे तर गहूच पेरतो ना, की तो त्याच्या जागी कारल्याचं बी पेरतो? नाही, नाही, तो गहूच पेरतो. गव्हासाठी गहूच पेरतो. मग एक म्हण आहे, बोये पेड बबुल का आम कहाँ से खाए. आपल्याला पाहिजे जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आणि आपण पेरणी कशाची करतो? चिंता, दुःख, कष्ट, वेदना, ईर्ष्या, इसकी साड़ी मेरे साड़ी से सफेद क्यों, इसको क्यों मिला, मुझे नहीं मिला, अशा पेरण्या करतो की नाही करत? पाहिजे सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आणि आपण पेरणी काय करतो? कळत नाही ईर्ष्या, आहे की नाही? मत्सर. मग जो बोएंगे वही पाओगे. मग आजपासनं आपल्याला जाणीवपूर्वक कशाची पेरणी करायची आहे? सुखाची. अब निगेटिव्ह थॉट भी आ गया तो एक मंत्र देते, बडा पॉवरफुल मंत्र है वो, आज से बोलना चालू करो. जेव्हाही आपल्या मनामध्ये निगेटिव्ह विचार आला तेव्हाच त्याला कट करणं गरजेचं आहे. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. नाभीपासनं 3दा म्हणायचं, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. तो थॉट तिथेच ब्रेक झाला तर तुम्ही त्या एनर्जीला शिफ्ट करता. ठीक आहे, कारण तुमचा प्रत्येक विचार माइंडशी कनेक्ट आहे, त्याला दूर करणं गरजेचं आहे. एनर्जी शिफ्टिंग म्हणतात त्याला. मग जर शेतकऱ्याने गहू पेरला, चुकून तिथे दुसरे तण उगवून आले, गवत आले, काटे आले, तर शेतकरी काय करतो? त्या गवत आणि काट्यांना दूर करतो आणि गव्हाची पूर्णपणे काळजी घेतो. आज एक लक्षात घ्या हो, आयुष्य खूप न्यूक्लिअर झालेलं आहे. आधी जॉईंट फॅमिली होत्या, एकमेकांचं दुःख हँडल करायला घरातच एवढे लोक भेटत होते. आज घरात 2 आणि 3 आणि 4 लोक राहतात. मुश्किलने खूपच कमी कुटुंबांमध्ये 5-6 लोक पाहायला भेटतात. आणि त्याच्यातही एक हातभऱ्याचं यंत्र असते प्रत्येकाच्या घरी. ते तर अजून दूर करून टाकलं सगळ्यांनी. एवढं दूर करून टाकलंय की घरातल्या घरात मेसेज, बाई 1 कप चहा टाक माझ्यासाठी. त्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात. काय फायदा त्याचा? अरे, जे यंत्र तुमच्या आनंदासाठी कारणीभूत झालंय, आज घराघरामध्ये संवाद तर आहे, पण तो सहभावनापूर्वक संवाद मुळीच नाहीये. सहभावनापूर्वक संवाद म्हणजे काय? तुमच्या त्यांनी त्या मनापर्यंत पोचलेली पॉझिटिव्ह भावना म्हणजे संवाद आहे. खरोखर तुमचा संवाद तुम्ही घरामध्ये करताय का? कुणीतरी छान कविता लिहिली होती, घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नकोच नुसती नाती. त्या घरट्यातून पिलू उडावे, दिव्य घेऊन शक्ती, आकाशाशी पंख असावे, उंबरठ्यावर भक्ती. उद्या मी तुमचा एक महत्वाचा टॉपिक घेणार आहे. त्या टॉपिकमध्ये तुम्हाला सांगणार आहे की खरोखर नात्यांची व्हॅल्यू काय आहे, वर्तमानाची व्हॅल्यू काय आहे. कसं आहे ना, पैसा कमवला मिळवू शकालो, पण व्यक्ती गमावली मिळवणं खूप कठीण असते. आज विचार करा ना, आपल्याला मुलांना शिवराय घडवायचं असतं, पण तो दुसऱ्यांच्या घरात, आपल्या घरात नाही. ही परिस्थिती झालेली आहे. जीवनाला म्हणजे मोबाईलचं उदाहरण तुम्हाला सांगते. मुंबईचं उदाहरण आहे. एकदा मुंबईला एका हॉटेलमध्ये आम्ही, संडेचा दिवस होता आणि हॉटेलमध्ये गेलो होतो. तर मी पण माझ्या मुलांसोबत, आमच्या चौघांची फॅमिली होती आणि आमच्याच बाजूला च्या टेबलवर एक फॅमिली येऊन बसली आमच्या नंतर. तर संडेचा दिवस होता, मे बी ते आमच्याच सारखे फॅमिली साठी येऊन बसले असतील. आम्ही फिरायला गेलो होतो मुंबईला. तर ते लोकल मुंबईचे असतील तर ते आले आणि ऑर्डर दिला.
ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी प्रत्येकाचा तरुण, एक मुलगा, एक मुलगी आणि आई वडील असे 4 लोक होते आणि त्यांनीच खिशातले ते यंत्र काढले. ऑर्डर आला, प्रत्येकाचं लक्ष त्याच्यातच स्क्रोल करण्यात. ते काय जे बोलवलं ते स्क्रोल करता करता खाल्लं आणि बिल दिलं. संवाद शून्य होता, एखाद 2 शब्द एकमेकांशी बोलले. संवाद 0 होता आणि निघून गेले तिथून. इज इट फॅमिली? हा सहभावनापूर्वक संवाद होता की हा एकमेकांसोबत घालवलेला वेळ होता? बघा, आज आपण पैशांनी, सगळ्या फॅसिलिटींनी पूर्ण केलं. तुम्ही तुमच्या घराला बनवण्यासाठी जेवढी मेहनत घेता ना, घरामध्ये ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, त्याहीपेक्षा महत्वाचं आहे 2च गोष्टी ज्या आपण या 10 दिवसात शिकणार आहे. शरीरामध्ये आरोग्य, जे अत्यंत महत्वाचं आहे. जर ते आरोग्य नसेल तर काहीच कामाचं नाही. आणि नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आदर, ते तुमच्या करोडो रुपयाच्या संपत्तीला महत्व देत नाही. का महत्वाचं आहे? या शरीरामध्ये आरोग्य नसेल ना, तुम्ही कमवलेला लाखो करोडो रुपयांचा तुम्ही एन्जॉय करू शकणार नाही. कमवलेला सगळा कष्टाचा पैसा डॉक्टरांच्या हवाले करावा लागेल, तरी सुद्धा आरोग्य मिळू शकणार नाही. आणि दुसरं महत्वाचं, नात्यांमध्ये प्रेम, विश्वास, आदर नसेल ना, तो जिंदगी जीना नहीं कहते, उसको काटना कहते हैं. आणि म्हणून असलेल्या नात्यांचा रिस्पेक्ट करा. ज्या माझ्या मैत्रिणी माझ्याकडे आम्ही काउन्सिलर होतो, मी सर्टिफाईड काउन्सिलर आहे. तर जेव्हा माझ्याकडे नवीन लग्न झालेल्या 5-6 महिने झालेल्या लग्न झालेल्या पोरी येतात आणि सासूबाईंची कंप्लेंट घेऊन येतात. मी म्हंटल, पोरी जरा थांब. तुझ्या जवळ हा जो 28-30 वर्षाचा तरुण जिने समर्पित केला ना, त्याच्यासाठी तिने खूप रात्री जागल्या ग. तिने खूप कष्ट केले त्याला मोठं करण्यात. कदाचित ही जबाबदारी जेव्हा तुझ्यावर येईल ना, तेव्हा तू खऱ्या अर्थाने तिला समजू शकशील. जेव्हा तुला तुझ्या मुलांना घडवताना रात्र जागावे लागते, तेव्हा तुला तिची. आणि सोपं नसतं का हा निर्णय, की एवढ्या मोठ्या वाढवलेल्या मुलाला एका दिवसात कुणाच्या तरी स्वाधीन करणं. ज्याच्या डोक्यावर रोज मायेचा हात फिरवत होते, आज त्याच्या जवळ इतकं जवळचं कोणीतरी आलाय की जिनी आपल्या पोटचा गोळा समर्पित केलेला असतो आणि आपण तिला चुकीचं ठरवतो. तिची पण बाजू समजून घ्या, कारण आज ना उद्या ती वेळ. याच्यासाठी एक सुंदर गोष्ट आहे जी मी तुम्हाला उद्या सांगणार आहे, मॉरल ऑफ द फॅमिली. कारण जी वेळ, जे नाते आज आपण नाकारतो ना, उद्या तेच आपल्या जीवनात येणार आहे आणि उद्या त्याच परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे, बिकॉज हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. सो आजचं सेशन कसं वाटलं, एनी शेअरिंग? आणि सगळ्यात महत्वाचं, माझं गुगलवर एक रिव्ह्यू, जे काही तुम्हाला वाटलंय, गुगल रिव्ह्यू अवश्य द्या, कारण तुमचे रिव्ह्यूज हे माझ्यासाठी एक प्रेरणा ठरतं. जेव्हा तुमचे रिव्ह्यूज मला भेटतात, तर मी हे जे फ्री कार्य करते, का करते हे मी तुम्हाला नंतर सांगेन. पण जेव्हा माझे हे जे कार्य करते याच्या मागचं कारण काय आहे, तर ते मी नंतर शेअर करणारच आहे. सो आजचं सेशन कसं, 1-2 शेअरिंग घेऊ आणि तुमचं शेअरिंग हे माझ्यासाठी प्रेरणा असतं. शशी मॅडम बोला, कसं वाटलं? कुठून आहात तुम्ही? साक्षी मॅडम. हा मॅडम, मी इचलकरंजीतून आहे आणि मी आता तुमचा थोडासा सेशन ऐकला, मी पूर्ण जॉईन केलेला नव्हता. तर मला खूप इमोशनल आणि हार्ट टचिंग वाटलं, मला खूप आवडलं. म्हणजे मी करू की नाही म्हणत मी जॉईन नव्हते करत, अजून मध्येच मी जॉईन केला, अगदी 5-7 मिनिटांपूर्वी केला. पण तेवढ्या ह्याच्यात मला खूप, अगदी माझ्या डोळ्यात असं, म्हणजे तुम्ही जे काही वाक्य बोललेत ना, ते असं हृदयाला असं टच करून गेले की खरोखर रियालिटी आहे या सगळ्या गोष्टी. थँक्यू. या गोष्टी परत आठवण करून आजचं दिल्या. आता रेकॉर्डिंग बघून कदाचित घ्या. थोडंसं चेंज माझं होणार. युट्यूब चॅनलची मी हो, हो. चॅटबॉक्स मध्ये लिंक शेअर करते. युट्यूबवर आपला हा. व्हिडिओ 7 वाजेपर्यंत अपलोड होईल, जो तुम्ही बघू शकाल. तर तुम्हाला नक्की त्याचं चॅनलवर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, बघा. म्हणजे आजचं जे तुम्ही मिस केलं ते तुम्हाला पूर्ण बघता येईल. म्हणजे उद्याच्या सेशन मध्ये अजून खूप छान तुम्हाला कनेक्टिव्हिटी होईल. ओके, ओके, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.
मनीषा मॅडम बोला. अनम्यूट युअरसेल्फ. अरे माईक परत बंद केला, थांबा, सुरू करा. माईकचं बटन आहे तिथे प्रेस करा ना मॅडम. नाही होते. झालं ओके. झालं बोला. मॅम खूप छान आणि इतकं मला सुंदर ऐकायला मिळालं तुमच्याकडून की मी अगदी शब्द न शब्द असा साठवून ठेवलाय आणि पुढचे जे 9 दिवस आहेत मला आणि त्याच्याही पुढे जाण्याची माझी भयंकर इच्छा आहे तुमच्यासोबत. आणि फक्त तुमचा आशीर्वाद असू देत आणि पुढे जायची बिलकुल. एक संधी. थँक्यू. चला, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. सो आज तुम्ही मला ऐकून घेतलं, यासाठी कोटी कोटी आभार. ज्यांनाही आवडलाय सेशन त्यांनी गुगल ड्राईव्हची लिंक गुगलवर रिव्ह्यू द्यायचा आहे. आणि जर व्हिडिओ बघायचा असेल किंवा तुमच्या नातेवाईकांना ही सुंदर ऊर्जा पोहोचवायची असेल तर आपली युट्यूबची लिंक तुम्हाला दिलेली आहे. किंवा ज्यांनी लिंक ज्यांना दिसली नसेल, व्हॉट हॅपी लाईफ हे आपलं युट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला ग्रुपवर येणार आहे, तर ती लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. म्हणजे चलो आज हम सलमान खान वाला टेक्निक यूज करते, 3 लोकांना लिंक पाठवा. ठीक आहे. जर तुम्हाला आजचं सेशन वाटलं असेल तर तुमच्या 3 जवळच्या व्यक्तींना लिंक पाठवा. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. जसं मी तुमच्या चेहऱ्यावर आज आनंद आणला, उद्या तुम्ही कारणीभूत ठरा की 3 लोकांच्या चेहऱ्यावर तुमच्या त्या शेअरिंगमुळे आनंद येणार आहे. तर आजच्या क्लासची जी लिंक येणार आहे ती त्यांना नक्की पाठवा. युट्यूबची लिंक पाठवा. आणि उद्या आज आपल्याकडे जवळपास 250 लोक होते. तुम्ही जर लोकांच्या चेहऱ्यावर आनंद इच्छा, कारण ती माझी पीर आहे, जर तुम्ही ती शेअरिंग केली, कारण माझा एकच ध्येय हर चेहरे पे इनर स्माइल. ठीक आहे. तर ती इनर स्माइल आणण्यासाठी तुम्ही सपोर्ट करा. नक्कीच आपण या पृथ्वीवरच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर हळूहळू चांगली स्माइल आणू शकू. ओके. सो थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.